नमस्कार. आपले खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावो. दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आणि त्यातही आपल्याकडे दिवाळीला विशेष महत्त्व. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धनाची या दिवशी पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो. सोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा गोडधोडाचा नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे. दारात असलेल्या धान्यांची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी झेंडू आणि शेवंताच्या फुलांचा बहर किंवा हंगाम असल्याने या दिवशी फुलांचे हार सजावटीसाठी वापरतात किंवा देवाला वाहिले जाते. रात्री पणत्या आणि दिव्यांनी विद्युत रोषणाई करून घर आणि गाव उजळून जातं. समुद्र मंथन करत असताना माता लक्ष्मी, भगवान कुबेर व भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी धनत्रयोदशीच्या म्हणजे धनतेरसच्या दिवशी या दिवशी तिन्ही देवतांची एकसाथ पूजा केली जाते. धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी जास्तीत जास्त लोक सोन्याची खरेदी करतात. तसेच धनतेरसच्या दिवशी प्रामुख्याने यमदीपदान सुद्धा करण्यात येते. यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी धनतेरस आहे. या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी यमदेवांना दीपदान करायचे असते. घरातील व्यक्तींना अकाली मृत्यू येऊ नये म्हणून या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी दीपदान करायला कणकीचा दिवा केला जातो. या दिवशी पंथी नसावी, फक्त आपल्याला कणकेचा दिवा करायचा आहे. दीपदानाला पंथी वापरू नये. तर आपल्या गव्हाच्या पिठाचा आपल्याला त्यामध्ये मीठ न घालता फक्त हळद घालून हा कणकेचा दिवा करायचा असतो आणि 2 त्यासोबत मुटके सुद्धा करायचे असतात. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हा कणकेचा दिवा हळद घालून करायचा आहे आणि 2 मुटके करायचे आहे. यामध्ये चुकूनही मीठ टाकू नये. त्यानंतर हा दिवा झाल्यानंतर आपल्याला 2 वाती घेऊन एक वात करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तिळीचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. जर ते नसेल तर घरातील तुम्ही जे तेल स्वयंपाकासाठी तेल वापरतात ते सुद्धा घातलं तरी चालेल. हा दिवा आपल्याला असा ठेवायचा आहे की जमिनीला स्पर्श होणार नाही. यासाठी तुम्ही बघू शकता एका ताटामध्ये हा दिवा ठेवलेला आहे आणि दिव्याच्या खाली आधी आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. डायरेक्ट खाली दिवा ठेवू नये किंवा एखाद्या पेपरावर तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा ठेवू शकतात किंवा एखाद्या झाडाचा पान असतं त्यावर तांदूळ ठेवून तुम्ही हा दिवा ठेवू शकतात. पण डायरेक्ट जमिनीवर दिवा ठेवू नये किंवा ताटलीमध्ये सुद्धा तुम्ही तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा ठेवू शकता. काही जण या दिवशी यमदीपदानासाठी चौमुखी दिवा बाजारात भेटतो तो सुद्धा लावतात. पण अशा प्रकारे कणकेचा दिवा तुम्ही नक्की लावा. हा दिवा आपल्याला संध्याकाळी 6:30-7 नंतर प्रज्वलित करायचा आहे. तर 9-10 वाजेपर्यंत तुम्ही प्रज्वलित केला तरी चालेल. घरातील सर्व व्यक्तींनी मिळून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित झाल्यानंतर त्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून, फूल वाहून दिव्याची पूजा करायची आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुम्हाला एक मंत्र देते आणि तो म्हणायचा आहे. दिवा हा आपल्याला दरवाजा बाहेर ठेवायचा आहे आणि दिवा ठेवताना त्याचं तोंड आपल्याला दक्षिणेकडे करून ठेवायचं आहे. दिव्याचं सुद्धा तोंड दक्षिणेकडे आणि दिव्यातील वातीचं सुद्धा तोंड आपल्याला दक्षिणेकडे करून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा जास्त काळ पेटत राहील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. जर एखाद्या वेळेस अचानक दिवा विझला तर परत दिवा मध्ये तेल घालून किंवा तो परत प्रज्वलित करून परत त्याची पूजा करून दिवा तेवत ठेवायचा आहे. आपल्या घरातील व्यक्तींवर अकाली मृत्यू येऊ देऊ नये यासाठी यमदीपदान केल्यानंतर यमाजवळ प्रार्थना करायची आहे. तसेच दुसऱ्या दिवशी आपल्याला हा दिवा जो आपण यमदीपदानासाठी प्रज्वलित केला होता तो तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. जर कुत्रे नसतील तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात आणि जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकतात आणि फुलं हे निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकतात. अशा प्रकारे आपल्याला याची उत्तर पूजा करायची आहे. अशा प्रकारे धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातील व्यक्तींवर अकाली मृत्यू येऊ नये म्हणून हा यमासाठी दीपदान करायचे आहे. तसेच या दिवशी 13 दिवे लावायला सुद्धा खूप महत्त्व आहे. हे 13 दिवे तुम्ही मातीचे घेऊ शकतात किंवा कणकेचे सुद्धा बनवू शकतात. मातीचे घेतले तरी चालेल. 13 दिवे हे धनतेरसच्या दिवशी प्रज्वलित केल्यामुळे यमदेव प्रसन्न होतात आणि धनतेरस हा 13व्या दिवशी येतो. त्यामुळे
13 दिव्यांचे महत्त्व हे अधिक पटीने वाढलेले आहे. म्हणून या दिवशी 13 दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. ही दिवे तुम्ही ज्या ठिकाणी आपण धनतेरसची पूजा केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही हे 13 दिवे प्रज्वलित करून ठेवू शकतात. आणि प्रज्वलित झाल्यानंतर त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, अक्षदा व्हायचे आहेत, फूल व्हायचे आहेत. आणि ह्या 13 दिव्यांनी आपल्याला जी आपण धनतेरसची पूजा केलेली आहे त्यांना ओवाळायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचे आहे. पण जर त्या ठिकाणी तुम्हाला जर ठेवायचे नसतील तर ते दिवे त्या 13 दिव्यांपैकी एक दिवा धनतेरसची पूजा ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी एक दिवा ठेवायचा आहे. एक दिवा देवाऱ्याजवळ, एक दिवा तुळशीजवळ, 2 दिवे उंबाट्याजवळ, एक दिवा अंगणामध्ये रांगोळी काढतो त्या ठिकाणी, तसेच बाकीचे दिवे तुम्ही अंगणामध्ये सजावटीसाठी लावू शकतात. अशा प्रकारे आपल्याला या दिवशी 13 दिवे प्रज्वलित करायचे. ज्याप्रमाणे वसुबारस हा 12व्या दिवशी येतो म्हणून 12 दिवे प्रज्वलित करण्याला खूप महत्त्व आहे, त्याचप्रमाणे धनतेरस हा 13व्या दिवशी येतो, त्यामुळे 13 दिवे प्रज्वलित करायला खूप महत्त्व आहे. तुम्ही हे दिवे पंथीचे घेतले तरी चालेल, पण नक्की करा. सोबतच या दिवशी यमदीपदान सुद्धा सायंकाळी नक्की करा. यमदीपदान करताना कणकेचा दिवा घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.